तर स्वागत आहे मित्रांनो आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तर रूममेट आजारी होता आपला एक, तर त्याच्यानंतर अजून एक ते गेला घरी आणि दुसरा रूममेट तर आपला आहे, तर त्याला घेऊन दवाखान्यात जायचं आहे. बघू ब्लॉग कसा होतो आहे. आणि रूमवर मित्रांची मदत केली पाहिजे. एक आजारी पडल्यावर दुसऱ्याने मदत केली पाहिजे. ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर मित्रांनो आपला दुसरा रूममेट पण आजारी पडलेला आहे आणि त्याला आम्ही दोघं घेऊन आलो आहे कॅम्पसच्या क्लिनिकला. तापच येते सध्या, तापीची त्याची साथ आहे, त्याच्यामुळं तुम्ही पण काळजी घ्या शरीराची. याला चेक वगैरे करतो आणि आम्हाला जेवण करून मग रूमवर जायचं आहे कॅम्पस क्लिनिकला. मला पण घेऊन आलो सोबत. तर मित्रांनो त्याला दवाखान्यात बसवलं आहे आणि आम्ही थांबलो आहे बाहेर. जास्त आम्ही हिंडत नाही कॉलेजमुळं, याच्यामुळं दमतो आहे. पण बाहेर आलो काय नुसत्या गाड्या चालू असतात. कॅम्पस एरिया म्हणलो गर्दी भरपूर असते आणि मग काय भारी. आज पाऊस पण नाही तर इथं आमच्या कॅम्पसला सारखा पाऊसच चालू होता. पुण्यात कॉलेज म्हणल्यावर पाऊस चालूच राहणार. मित्रांनो पाऊस नसले एकदम भारी वाटते कॉलेज कॅम्पसमध्ये. कॅम्पस दाखवणार आहे मी एका ब्लॉगमध्ये, दाखवून कॅम्पस टूर दाखवून. पण आता सध्या हे चालू आहे. भाऊ पण आता रुमाल बिमाल बांधून गेला होता पार. कॉलेज कॅम्पसमध्ये कॅम्पसच्या क्लिनिकला दाखवायचं म्हणल्यावर मास्क किंवा रुमाल बांधून जावं लागतं. त्याच्यामुळं भाऊ दहशतवादी होऊन गेलता. चाललो आहे आता आम्ही जेवायला. काय म्हणले डॉक्टर? मित्रांनो गोळ्या घ्यायच्या आहेत आता.